So, having said about parenthood, my next question is it overwhelming to manage new parenthood and a new business together? कारण की लर्निंग कर्व दोघा जागायला लागते, राईट? न्यू पेरेंट्स, न्यू एंटरप्रेन्योर्स. सो कारण की ना खूप न्यू मॉम्स आहेत जे मला येऊन इन्क्वायर करतात किंवा तुम्हालाही करत असतील. सो जस्ट अ लिटल बिट ऑफ प्रेरणा फॉर देम. डेफिनेटली ओव्हरवेल्मिंग आहे. कारण का आम्ही पण फर्स्ट टाइम पेरेंट्स आहोत. बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत आणि हँडलिंग अ बेबी इज अ फुल टाइम जॉब आणि ते पॅरेंट्स म्हणजे हेल्प करायला नाही येऊ शकले, तर त्यामुळे आम्ही दोघंच मॅनेज करतोय बेबीला. तर त्यामुळे म्हणजे इट्स डिफिकल्ट बट समहाव इट्स मॅनेजेबल बिकॉज ऍट द सेम टाइम जर मी दुसरी साईड बघते, जर 9 to 5 जॉब असता तर तेव्हा तर म्हणजे कसं केलं असतं, आय डोंट नो कसं केलं असतं. लिटरली डे केअरला पाठवायला लागलं असतं, राईट? आणि बाळ एवढं लहान असताना म्हणजे आता तर व्योम 11 monthsचा आहे, बट देन ऑल्सो आय एम नॉट रेडी. इवन इफ इज 2 years old, आय थिंक मी रोहनला बोलले की 2 वर्षापर्यंत तर डे केअरचं नाव नको काढूस. तर मला हेच वाटतं की ह्या बिझनेसमुळे मला ती फ्लेक्झिबिलिटी आहे की मी माझ्या हिशोबाने काम करू शकते. जेव्हा मला कधी वेळ भेटतो, कधी कधी तर रात्री सुद्धा, म्हणजे रोहन आणि व्योम झोपतात आणि मी तेव्हा येऊन थोडीफार ट्रेनिंग बघून जाते. तर तेच आहे की हे एवढं फ्रीडम कुठेच नाही भेटणार तुम्हाला. या बिझनेसमध्ये ते भेटतं आणि ऍट द सेम टाइम ना की मी बिझनेस पण सांभाळते, मी बेबीकडे पण बघते, मी पूर्ण घर मॅनेज करते आणि स्वतःची आयडेंटिटी पण बनवते. कुठे ना कुठे मला ते करिअरचं होतं ना की माझ्या करिअरचं काय होणार, तर ते आता मला टेन्शन नाही वाटत. म्हणजे रोहन जास्त बोलू शकेल याबद्दल की मी त्याचं किती डोकं खायचे की माझं करिअरचं काय, मी सगळं सोडून आले, गव्हर्नमेंट जॉब रिझाईन करून आले. पण आता आय एम व्हेरी हॅपी. हा जो बिझनेस आम्ही करतोय खरंच